नमस्कार, सविताच पाककलामध्ये स्वागत आहे। तर आज बनवत आहोत आपण बटाटा मटार क्रिस्पी सँडविच। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे किसून घेतलेलं गाजर, अर्धा चमचा साजूक तूप किंवा बटर, धने पावडर, बडीशेप पावडर, चटणी, 4 स्लाइस व्हीट ब्रेड आणि बारीक चिरून घेतलेला कांदा, 2 बटाटे आणि 1 कप मटार शिजवून घेतला आहे, मेयोनीज आणि आपला टोमॅटो सॉस। तर हे सर्व साहित्य शिजवून घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। कांदा छान व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घ्या। थोडी हळद आणि गाजर घाला लगेच। गाजर जास्त परतू नका, थोडंसं परतलं की लगेच आपण त्यामध्ये घालणार आहे धनेपूड 1 टेबलस्पून, बडीशेप पूड 1 टेबलस्पून, थोडेसे जिरे घातलेत आपण, अर्धा टेबलस्पूनच घातला आहे। रेड चिली पावडर तुमच्या आवडीप्रमाणे, जसं तिखट लागेल त्याप्रमाणे, मी अगदी 1च टेबलस्पून घातली आहे। आणि आपण शिजवून घेतलेला बटाटा आणि मटार, अतिशय बेसिक आणि सोपी पद्धत आहे। हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्या। थोडीशी बडीशेप आणि धनेपूड मी वर्ण घातली आणि कोथिंबीर, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो। आणि चवीपुरतं मीठ घाला। व्यवस्थित छान मिक्स करून घ्या। अगदी चवीपुरती थोडीशी साखर घातली तरी चालू शकतो। आता मी ह्याला साजूक तूप लावून घेतलंय थोडंसं आणि चटणी लावत आहे। चटणीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी शेअर केलेली आहे। तर छान व्यवस्थित चटणी लावून घ्या। आणि ही बटाट्याची भाजी आपण तिखट केलेली नाही आहे, त्यामुळे मुलंही आवडीने खातील। घरात आजी आजोबा असतील तर त्यांनाही खाता येईल। भाजी मात्र भरपूर लावा, म्हणजे छान खातानाही खूप छान वाटतं, मुलंही आवडीने खातात हे। तर पहा, भाजी मी भरपूर लावून घेतलेली आहे। आता मी चीज स्लाइस टाकणार आहे। एका ह्याच्यावरती मी सॉस आणि मेयोनीज एका ह्याला लावून घेणार आहे, म्हणजे ते कॉम्बिनेशन बरोबर होतं खाताना। अगदी 1 टेबलस्पून मी सॉस लावला आहे आणि अर्धा टेबलस्पून मेयोनीज लावून घेतलं आहे। छान स्प्रेड करून आपण ते छान ग्रिल करणार आहोत आपल्या छोट्याशा नॉनस्टिक पॅनवरती। मुलं आवडीने खातात, ज्यांना बटाटा आवडत नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे। असं सँडविच करून दिलं की मुलं आवडीने खातात आणि तेव्हा ती बटाट्याची भाजी त्यांना खूप आवडते। तर पहा, आपलं सँडविच खूप छान ग्रिल झालेलं आहे, दोन्ही बाजूने खूप खमंग भाजलेलं आहे। तर आता सँडविच तयार झालेलं आहे, आपण ते काढून घेऊया। तर आता हा आपण छान कट करूया। बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर टोस्ट झालं ना, त्यामुळे तो खूप अलगद कट पण झालंय। आवाज तर पहा, सँडविच तयार झालेलं आहे आणि ते खूप टेस्टी पण झालेलं आहे। किती छान सुंदर दिसत आहे, दिसायलाही टेम्पटिंग दिसत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। धन्यवाद।